एकुलत्या एक मुलानेच केले बापाला ठार, साक्री तालुक्यातील घटना। सविस्तर वृत्त। बापू पांड्या कुवर वय 53, राहण खरगाव, पोस्ट वारसा हे शेतीकाम करतात। ते गावात पत्नी फुलाबाई कुवर व मुलगा विजय बापू कुवर वय 25 यांच्यासह राहतात। बापू कुवर हे घरात जेवण करत असताना विजय कुवरने त्यांच्याशी वाद घातला। वडिलांसोबतचा वाद विकोपाला गेल्याने मुलगा विजय याने संतापाच्या भरात वडील बापू कुवर यांच्या डोक्यात दगड टाकून ठार केले। त्यानंतर विजयने घटनास्थळावरून पळ काढला। सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी DYSP संजय बांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांची टीमचे कर्मचारी पोलीस हवालदार कांतीलाल अहिरे, PSI भूषण शेवाडे, ASI बापू पिंपळे, पोलीस कॉन्स्टेबल भारत बागुल, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी, धुळे येथील LCB पथक, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अतुल पाटील हे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून बापू कुवर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळनेर रुग्णालयात पाठविला। दरम्यान मुलगा विजय कुवर हा वेडसर स्वभावाचा असून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेनंतर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। एकुलत्या एक मुलाने बापाचा खून केल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। सदर घटनेचा तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। आज सकाळी 7:30 पावणे 8 वाजता वर्षा OP अंतर्गत खरगाव येथील पोलीस पाटील यांचा फोन आला। त्यांनी आम्हाला सांगितले की खरगाव येथील राहणारे बापू पांड्या कुवर यांच्या मुलाने मागील काही दिवसापासून तो काम धंदा करत नसल्याबाबत फिर्यादी व मयत बापू कुवर हे त्याला वारंवार सांगत होते की बा तू काम कर, तू काहीतरी काम धंदा कर, रिकामा घरात नको बसू। ह्या गोष्टीचा राग येऊन काल सायंकाळी मयत व फिर्यादी यांचा मुलगा विजय कुवर याने बाजू चुलीपाशी असलेला दगड त्यांच्या डोक्यात टाकून त्यांना जीवे ठार केले आहे बाबत त्यांनी सांगितले। सदर फोनच्या आधारे आम्ही तात्काळ घटनास्थळी दाखल झालो। तेथे परिस्थिती पाहिली असता बापू पांड्या कुवर हे मृत अवस्थेत व रक्तबंबाळ थारोळ्यात व जवळ जो डोक्यात दगड टाकला होता तो होता अशा परिस्थितीत पडलेले होते। तेव्हाच आम्ही सदर घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली। तसेच आमची इन्व्हेस्टिगेशन व्हॅन बोलवून सदर ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन व्हॅन बोलवली। तसेच या गुन्ह्यातील मयत यांचे पत्नी श्रीमती फुलाबाई यांना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यासाठी पाठवले। त्यांच्या तक्रारीनुसार सदर गुन्ह्यात आम्ही ग्रामपंचायत येथील कर्मचारी यांना पत्र देऊन तात्काळ तेथे घटनास्थळ पंचनामा केला व घटनास्थळावरील वस्तुनिश्चित माती, दगड अशा वस्तू जप्त केलेल्या आहेत। सदर गुन्ह्यातील आरोपी हा तो फिर्यादी व मयत यांचाच मुलगा असल्याने व ते एकाच घरातील असल्याने सदर प्रकरण हे उशिराने आम्हाला माहीत पडले। कारण की काल रात्री त्या गावामध्ये भरपूर पाऊस होता आणि त्यांचे घर फार गावातून बाहेर रस्त्यावर शेतात होते। त्या कारणाने त्यांच्याकडे येण्यासाठी साधन नव्हतं आणि फोन कॉल पाऊस असल्या कारणाने रेंजचा प्रॉब्लेम असल्याने त्यांनी ही माहिती सकाळी आमच्यापर्यंत पोहोचवली। यानंतर आमची पोलीस कारवाई सुरू झाली। त्यानुसार आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत। त्याच्यासाठी आरोपी शोध पथक नेमलेले आहेत। तसेच वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत।